श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय देवा पुरेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु कृपया ज्ञान कृपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. हॅलो. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली त्यांनी. सहज गुण जयाची देही पालटते काही नव्हे तया. माकडाचे गळा मोलाचा तो म्हणेन घातला चावणी कोणी टाकी. का म्हणे खळा नावडे ही अविद्या वाढवीत आपले मते. सहज गुण जयाची देही पालटतो काही नव्हे तया. एखाद्या गाढवाच्या अंगाला जरी चंदनाची बुटी लावली तरी ते उकिरड्यात राखाडीत जाऊन लोळून सर्वांगाला राख लावून घेते. स्वभाव त्याचा तो नाही का. हा ज्याच्या देहात जो स्वाभाविक गुण आहे तो कधी बदलत नाही. हम्म. स्वभाव बदलला फार अवघड असतो. हा. आधी होता वाघ्या मग झाला पाग्या. त्याचा एलकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. आडवाला चंदनाची उटी जरी लावली म्हणले हम्म. त्याला लहर आली का ते लोळणारच नाही का. हम्म. मग एकदा लोळला म्हणजे सगळा कार्यक्रमच झाला. मग तसं तो त्याचा स्वभाव आहे. त्याचा स्वभाव काही गाढव टाकीत नाही. एखाद्या माकडाच्या गळ्यामध्ये एखादे मौल्यवान मोती बांधले तर ते चावून त्याचे तुकडे करून फुंकून टाकी. पहिला दृष्टांत दिलाय गाढवाचा. दृष्टांत दिलाय माकडाचा. हम्म. तर माकडाच्या गळ्यामध्ये मोती बांधला तर मोत्याची किंमत किती आहे. हम्म. त्याला काय त्या मोत्याची सुख दिसते नाही का. हा. लगेच मग ते चावून टाकीन ते. कलाम महाराज म्हणतात जो कोणी नष्ट आहे त्याला ज्यात आपले हित त्याची गोष्ट आवडत नाही तो आपल्या मताने अज्ञानालाच वाढवतो. त्याला हित कळत नाही. हम्म. ज्याला खरं हित कळत नाही, खरा देव कळत नाही, संत कळत नाही, त्याच्याबद्दल महाराज बोलतात. हम्म. कारण त्याचा स्वभाव आहे. नेने सुने चोर पाहुणा मागता देखोने भलता भुंक तसे. शिकवली काही नसले ते तया बोलियले वाया बोल जाती. शिर कोण्या खाया मंगळा पुलीचे ढाळ जाऊन. बिंदू निंदू काया भक्त दुराचारण खळाचा विचार होता म्हणे. दारामध्ये बांधलेली कुत्री घरामध्ये येणारा पाहुणा अगर चोरी करायचा येणारा चोर अगर भीक मागायचा आलेला भिकारी हे ओळखत नाही. कोणी येऊ लागला तर त्याच्या अंगावर भुंकते. त्या कुत्र्याला पाहुणचार कोण आहे.
अशी किती बी शर्तीने केली तरी ते सर्व शब्द व्यर्थ राहतात. आता कशाचा दृष्टांत दिलाय, हा. गाढवाचा दिलाय, माकडाचा दिलाय, त्याचा अर्थ अभंग आहे की. हम्म. कुत्र्याला जसं कोणी आलं तर ते भुंकणारच आहे त्याच्यावर. त्याला काय नाही का, पाहुणा काय, राजा काय, जावई काय, कोण काय, काय काय नाही का. हा. चोर आला तरी भुंकणार, पाहुणा आला तरी भुंकणार, आणि भिकारी आला तरी भुंकणार. हम्म. आता काही काही येडे कुत्रे तर घरच्या माणसावर भुंकतात. बाकीच्यांचं काय, ते काही कोणाला ओळखीत नसतं वेगळा अंधार पडल्यावर. हा. त्या कुत्र्याला ह्या पाहुण्यावर भुंकून अशी किती जरी त्याला इशारा केला आणि किती जरी सांगितलं पण ते ऐकत नाही. मग हम्म. त्या कुत्र्याला दूध पाजले जर ते ओकून टाकून ना, ती वाईट असा नरक सेवन करते. ते आपला स्वभाव टाकत नाही. काही आपलं वाईट साईट खाईन, हम्म. चांगलं काय चालत आहे त्याला नाही का. हम्म. चालत. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती ही दुराचारी जीवांची कितीही निंदा केल्यावर स्तुती केली तरी त्यामध्ये दुराचाराचा विचार असतो. तर एवढी दृष्टांत काय करताय, जो भक्ती करत नाही त्याच्या करता हम्म. दुराचारी. हा. स्वतःला आवडत नाही, दुसऱ्याला करू देत नाही, परमार्थामध्ये विघ्न आणतो, असे जे दुराचारी. मग ते काय, त्यांना काय फरक काय करणार त्यांच्या. हम्म. स्वभाव. हा, त्यांचा मूळ स्वभावच आहे. जन मानवलीवरी वायत्कारी तैसा मी अंतरी नाही झालो, म्हणून पंढरीनाथा वाट तशी चिंता, प्रगट बोलता लाज वाट. संता ब्रह्मरूप झाले अवघे जन, ते माझे अवगुण न देखत. तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा आहे, बरा देवा जैसा तैसा. मी बाहेरच्या बाजूने जनास मान्य झालो आहे, तसा मी अंतःकरणातून योग्य झालो नाही. म्हणून हे पंढरीचा राजा याची मला चिंता लागली आहे. कसं आहे, आतून वेगळं आणि बाहेरून वेगळं. हम्म. वरून फार भारी, पण आत अंदर की जाने राम. हम्म. नाही का. तुकोबारायांचं काय स्पष्ट आहे थोडं नाही का. हा. ते मी वरून झालोय व्यवस्थित, पण अजून काय आतून बसत झालं नाही म्हणले. बाहेरून तर लय मान मान्यता आहे नाही का. हा. लोक वा वा करतात, पण अंतःकरण नाही. संत काय आहे, गुरु तुकोबाराय म्हणते, चालले होते चिमण्या उडाल्या तरी त्यांना बरं नाही वाटलं. हम्म. काहीतरी अजून विषमत आहे म्हणले अंतःकरण नाही का. हा. माझं अंतःकरण त्यांचं अंतःकरण एक असतं तर मग काय उडाले असते त्या. हा. म्हणजे संत त्या स्थितीला गेलेले असतात, परंतु तरी सुद्धा ते आपल्या करता तसं म्हणतात. हम्म. आपली भूमिका घेतात ते. कारण आपण आतला विचार नाही करीत, पण संत पहिला आतला विचार करतात. हा. आपलं पाप गेला पाहिजे, पापाची इच्छा गेली पाहिजे, वासना गेली पाहिजे, पाप करण्याची प्रवृत्ती गेली पाहिजे. पाप जाते पण पुन्हा करताय ना ती. हम्म. पाप करण्याची प्रवृत्तीच नसतं झाली पाहिजे. बाहेरच्या बाजूने जनास मान्य झालो आहे, तसं मी अंतःकरणातून योग्य झालो नाही. म्हणून पंढरीचा राजा याची मला चिंता लागली आहे. ही गोष्ट तुमच्या जवळ सर्व लोकांत प्रकट बोलण्यासाठी लाज वाटते. खरं सांगायला लाजच वाटते ना. हम्म. खरं माणूस झाकून ठेवते. हा.
बाकीचं लगेच म्हणतोय मी 5 पारायणे केले नाही का. पण काही चूक जर केली एखादी ती कुठंच सांगतो आपण नाही का. नाही ना. आपल्याकडून एखादी चूक घडली ते असं जर काही चुकून पाप घडलं ते काही प्रगट करत नाही ना आपण, ते झाकून ठेवतो. संतांचं उलट आहे. म्हणून संत जन सर्व जगत ब्रह्मरूप पाहतात, म्हणून माझ्यामध्ये असणारे गुणदोष ते पाहत नाही. संतांची दृष्टी ब्रह्मरूपच असते. आणि मग त्याला कसा असला तर तो ब्रह्मरूप दिसतो. त्याच्यामुळे माझे गुणदोष त्यांना दिसणार नाही का. तुकाराम महाराज म्हणतात की देवा मी जसा आहे तसा मला आपण जाणता आहात. मी जसा आहे तसा मला आपण स्पष्ट बोलणं असतं संतांचा. त्यांना काय खोटं जर काही करायचंच नाही, खोट्याला जेवणामध्ये साराच नाही ना. कोणी मोठं म्हणलं काय, लहान म्हणलंय काय, कोणाकडे काही मागायचंय नाही, काही अपेक्षाही नाही, मानाची नाही, पानाची नाही, कीर्तीची नाही, पैशाची नाही, कायच नाही. ज्याला स्वच्छ जीवन जगायचं त्याला काय नाही का. काम क्रोध माझे जिताती शरीर कोवळे तेवरी बोलत असे, कैसा सरता झालो तुझ्या पायी पांडुरंगा काही न कळे हे. पुराणीची ग्वाही वदतील संत तैसे नाही चित्त शुद्ध झाले. तुका म्हणे मज आणोनी अनुभवा दाखवी देवा खरे. काम क्रोध हे माझ्या शरीरामध्ये जिवंत नांदत असतो. वरच्या बाजूने मी जे काही शब्द बोलतो ते भाव मृदू आहे. आता पांडुरंगा मी तुमच्या पायाजवळ कसा मान्य झालो हे मला कळत नाही. काय काम क्रोध लोभ जगद्गुरु तुकोबाराय नांदातेच म्हणले माझ्या शरीरात जे आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे तिन्ही जवळ जागती त्यावर निकियाची प्राप्ती, त्यावरी निकियाची प्राप्ती माझे कानही न ऐकती देव म्हणे. जवळ जागे म्हणल्या मध्ये तर देवाची निकियाची प्राप्ती काय नाही का. येत आडवी दुसरं आडव आहे काय मध्ये देव आहे. देव आहेच मध्ये धोका करून आणायचा आहे का. नाही ना. हे मध्ये आहे ना. हे मध्ये असल्यामुळे आनंद भेटत नाही. तिने घररीचं केलं का मग आनंद आहे, आतमध्ये देव आहे ते. म्हणून शरीरामध्ये जिवंत नांदत असून वरून बाकी मग बोलणं तर लय भारी नाही का मृदू. आता पांडुरंगा मी तुमच्या पायाजवळ कसा मान्य झालो हे काही मला कळत नाही. स्वतःचे दोष स्वतःला कळावेत नाही का. मग सुधारणा होती. नाही कळाली तर काय सुधारणा होती. ज्याप्रमाणे पुराणातील दाखल्याने चित्त शुद्ध असावयाच पाहिजे असे सांगितले आहे, किंवा ज्याप्रमाणे संतांनी चित्तशुद्धीचा विचार सांगितलाय त्याप्रमाणे माझे चित्त शुद्ध झाले नाही. शास्त्रांना सांगितलं आणि संतांनी सांगितलं. चित्तशुद्धीचा विचार सांगितला ना, चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. मग वागाचं बे वाटत नाही म्हणले. कारण आपल्याला भीती वाटते का. नाही ना. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात ज्याला त्यांनी आपला कॉल शुद्ध झालं होल्डवर ठेवला आहे.
त्याला सगळ्यामध्ये आपलं स्वरूप दिसतंय. हम्म. कशामध्ये आपलं स्वरूप दिसतं, मग त्याची भीती वाटण कशी त्याला, असं आहे ना. हम्म. ज्याचं पूर्ण चित्त शुद्ध झालंय, चित्त शुद्ध होण्याकरता साधना हीच सांगितली का म्हणे, चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राजे जेथे. त्यावेळेस पूर्ण शुद्ध होतं ना, हम्म. पूर्ण शुद्ध होतं, त्याच्यावर मग काहीच नसतं राहत तिथं. ते लहान मुलं असतात, किती शुद्ध असतं. हो. लहान मुलांची वृत्ती अंतर्मुख असते आणि अति शुद्ध. हम्म. हळू 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 त्याच्यात बदल होतो, मायाचा वारा लागतो ना. हम्म. सुरुवातीला किती शुद्ध आहे, हा. इतकं शुद्ध व्हायचंय आणि बाकी काय व्हायचंय तरी, नाही का. हम्म. घासीत राहायचं, घासून 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 घासून. एखादी वस्तू जरी असली तर ती चमकती ना, घासून 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 घासून. हो. लोखंड जरी असलं एखादं घासीत राहिलं तर ते पांढर सफेद चमकत आहे ना. हो. तसं चित्त सारखं घासीत राहायचं. आता काय चालू आहे आपलं, तेच चालू तेच चालू आहे. आहे. दुसरा काहीतरी विचार करण्यापेक्षा भगवंताचा विचार चित्तावर संस्कार ते. कारण मन तर काय बसत नाही, काहीतरी उद्योग करतच आहे ना. हो. कशाचं तरी चिंतन करतच आहे ते. तासभर देवाचं चिंतन घडावं, त्याची गुणवर्णन, लीला, संतांच्या लीला, संतांचे अनुभव चित्ताचे मल घालवण्याचं कार्य करते. हम्म. पुराणातील दाखल्याने चित्त शुद्ध असल्यास, पुराणामध्ये नाव आलंय धर्मराजाचं. धर्मराजाचं चित्त किती शुद्ध होते सगळ्यांना माहिती आहे ना. हा. धर्मराजाचं चित्त, आता त्याचा रथ जमिनीच्या वर चालत होता. त्याच्या सत्याला काही फार आहे का. हा. त्याचा सत्याच्या पावरना रथ जमिनीवर चालत नव्हता, वर चालत होता. म्हणजे काय आहे सत्याची शक्ती असते, दाखवून दिली ना त्यानं. हो. मग त्याला विचारलं, मग अश्वत्थामा गेला का काय सांग बाबा म्हणजे. हा. कारण द्रोणाचार्याला माहिती होतं ना, हा. याचं असं चित्त शुद्ध आहे का, याच्या मुखातून असं ते बाहेरच पडत नाही. हो. म्हणजे पुराणामध्ये असे दाखले आले ना चित्तशुद्धीचे, हम्म. तेव्हा संतांनी चित्तशुद्धीचा विचार सांगितला. त्याप्रमाणे माझे चित्त शुद्ध झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जी काही म्हणून खरी गोष्ट आहे ती माझ्या अनुभवाला आणून दाखवा. माझं चित्त पाहिजे तेवढं शुद्ध झालं नाही. हम्म. त्यांचं झालं पण आपलं झालं नाही अजून, हा. नाही का. चित्त शुद्ध झालंय पण तितकं नाही झालं. हम्म. नाही म्हणायची सोय नाही, जेवढं अपेक्षा आहे तेवढं नाही झालं. हा. तेवढं झालं तर कामच संपलं मग, नाही का. हम्म. करायचंच काही राहत नाही मग. हा. गाडी एकदा ठिकाणाला गेल्यावर काय करायचं राहत. नाही ना. स्तुती करी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी जी काही म्हणून खरी गोष्ट आहे ती माझ्या अनुभवाला आणून दाखवा. प्रार्थना करतात असं मला व्हावं, माझं चित्त इतकं शुद्ध व्हावं. स्तुती करी तैसा नाही अधिकार, न कळे विचार योग्यतेचा. तुमचे मी दास संताची दुर्बळ, करुणी सांभाळ राखा पायी. राम कृष्ण हरी मंत्र उच्चारणा आवडी चरण विठोबाचे. का म्हणे तुमचे सेवितो उच्चिष्ट, क्षमा करा धीट होण्या. तुकाराम महाराज म्हणतात, संत जन हो तुमची मी स्तुती करावी असा माझ्यामध्ये अधिकार नाही.
कारण तुमची योग्यता किती आहे याचे मला ज्ञान नाही. संतांची स्तुती म्हणजे देवाची स्तुती. आणि तुमची स्तुती करायला माझ्याकडे अधिकार नाही एवढा. हम्म. संतांचा अधिकार फार मोठा आहे. मला ज्ञान नाही. संतांची स्तुती करण्याला मला ज्ञान नाही. तुमचा मी बालहीन दास आहे. दासीम तो बी कसा आहे, बलहीन. माझ्याकडे शक्ती नाही, ज्ञान नाही. मी काय फक्त याकरता आपल्या पायापाशी माझे संरक्षण करावे. आता दास झाल्यावर भगवंताला सगळंच करावं लागत त्याच्यावाला नाही का. हा. भगवंत काय सगळ्यांचाच योगक्षेम चालवतो. आणि जो दास झाला त्याचा तर मग त्याला काय, विभीषण शरण आला, हम्म. किती रक्षण करावं लागलं. विभीषणाला वाचवण्याकरता रामायणामध्ये काय किती वेळा विभीषणाला लई जपले. हा. हा शरण आलाय ना म्हणले आपल्याला. हा. मग शरण आला याला काही झालं नाही पाहिजे ना. हम्म. ते विभीषणावर सुद्धा शक्ती टाकली होती ना. हा. ते दास होणं म्हणजे पूर्ण भगवंताला समर्पित होणं. पूर्ण जसं आपण पाण्यात उडी टाकतो म्हणजे पूर्ण हे करतो ना, शरणागती आहे ना. हा. पूर्ण शरणागती. तनु मनो जीवे चरणाशी लागावं म्हणलं ना. हा. तुमचा मी बलहीन दासा याकरता आपल्या पायापाशी माझे संरक्षण करावे. रामकृष्ण हरी या मंत्राचा मी विचार करतो. विठोबाचे चरणाविषयी माझ्या मनात आवड आहे. मी काय करतोय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सारखा रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करतोय. रामकृष्ण साहो नित्य पुढी नाही का. हम्म. सारखं ना. आणि पांडुरंगाच्या चरणाविषयी माझ्या मनात आवड आहे. ज्याच्या आवडत मनात येतोच नामस्मरण करीन, दुसरा कसं काय करीन नाही का. हा. अखंड सगळ्याचा त्याग करून, ज्याच्या चित्तामध्ये सगळे काहीच नाही दुसरं, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. चित्तामध्ये फक्त एक भगवान परमात्मा. आवड आहे मला पांडुरंगाची. तुकाराम महाराज म्हणतात, मी मोठ्या धेटाईने तुमच्या उच्चिष्टाचे सेवन केले आहे, तुम्ही मला क्षमा करा. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने उच्चिष्ट म्हणजे सामान्य उच्चिष्ट नाही, आपल्या व्यवहारातलं उच्चिष्ट नाही, हम्म. परंपरेनं आलेला तो प्रसाद, ते ज्ञान म्हणा, नामस्मरण म्हणा नाही का. हम्म. मंत्र दिला रामकृष्ण हरी. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. व्यासांचा कृपया मागोवा लाइन घे. पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहिए. म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण, बोलिले जे ऋषी सात भावी वार्ता, जाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग.
उच्चिष्टाचा भार भाग तेच उरला तो शिव म्हणजे उच्चिष्ट. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने म्हणून मला क्षमा करा. बघू दूरवरी विठीवर होते श्री आता उतरला भार तुम्ही केला अंगीकार. बहु का कुलती आलो असे मागे किती तुका म्हणे देवाची सकळ झाली सेवा. कालापासून मी जन्म मृत्यूच्या बिगारीमध्ये सापडलो होतो आणि देहाकाराचे ओझेही माझ्या मस्तकावर होते. पण देवा तुम्ही माझा स्वीकार केल्यामुळे माझ्या मस्तकावर संपूर्ण ओझे उतरले. म्हणजे देहाकारापासून आणि जन्म मृत्यूच्या येरझारीपासून मी मुक्त झालो. आता आपले किती जन्म झाले आपल्याला काय आठवत नाही, नाही का? किती फेरी झाले, काय काय शरीर बदलले असताना आपण किती फिरलो असताना काही आठवत नाही. पण तेरा बाकी झालाय. गणित नाही गाता तारा संत म्हणतात. बहुता जन्मांती जन्माला येणारा देव तू सोयरा करी. आता म्हणजे आपल्या भरपूर जन्म झाले. अनादी म्हणजे किती अनादी काही त्याला माप नाही ना. मी जन्म मृत्यूच्या बेगारीमध्ये सापडलो होतो. ह्या काळाचे ओझे माझ्या मस्तकावर होते. आता त्या काळाचं ओझ म्हणजे मी देह जाणीव शाणी ओझ म्हणलं ना त्याला. हे ओझ उतरलं माझ्यावाला. संतांनी सांगितलं ना तू देह नसून तू ब्रह्म आहे. मस्तकी तो जाणं मस्तकावर हात ठेवला काय करता त्याच्या करतात. म्हणजे जन्म मृत्यूचंही बी दुःख गेलं आणि देहाकाराचं ओझ गेलं. स्वीकार केला ना देवाचा. देवानं स्वीकार केल्यावर काय अंगीकार ज्याचा केला नारायण. कसा जरी असला निंदे कसा असला तरी ते वंदे करून घेतात. जन्म मृत्यूच्या येरझारीपासून मी मुक्त झालो. पूर्वीपासून तुमची पुष्कळ किंवा काकू करीत आलो. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी सेवा फलद्रूप झाली. त्याला मुक्त झाली म्हणजे सगळं फलद्रूप झालं नाही का. मुक्त झालो म्हणजे परीक्षेत पास झालो. निकाल लागल्यानंतर परीक्षेत जर पास झाले तर पोरं पुढची तयारी करते का मागची पुन्हा तयारी करते पुढची. त्यांना मागते ते काही मागचे पुस्तक मागच्या वह्या आणि त्याचं काही घेणंच नाही राहिलं आता. तसं जो मुक्त झाला गेल्या जन्मा मुक्त झालो. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. दुःख संपून जातं ना. येरझार संपून मुक्त होणं महत्वाचं आहे. मुक्त झालं का पुन्हा मागचा अभ्यास करावा लागत नाही. म्हणून परीक्षा पास झाला त्याचं काम संपलं मागचं. मग जन्म मृत्यूचं म्हणून भगवंताच्या कृपेनं मागचं आपण बरेच परीक्षा दिल्या असतील. आता या परीक्षेत उत्तीर्ण झालोय आपण. साधन मिळालं. काही ना भाई नव्हते म्हणले का माझे 12-13 जन्म झाले बाबा. तसे मग आपल्याला बी बरेच जन्म गेले आणि संत भेटले जीवनात. तो उत्कृष्टाचा प्रसाद मिळाला. त्याच्या योगानं आपल्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं.
आता काय सत्संग चालू आहे बेस्ट पैकी, नामस्मरण चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे आपलं. आनंदात राहायचं फक्त, नाही का? हा. काम झालेलं ते. निश्चय होण्याकरता ही साधना असती. हा. काम काय आता वस्तूच दिलेली आपल्याला, देवच दिलेला आहे. साधना काय दिलं आपल्याला? जे हृदयचे ते हृदय घातले म्हणजे आत्माच काढून दिला ना. हो. मा परप्रिय हरी. आत्माच कृष्ण आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. याचा सेवण्याकरता सत्संग आहे. कुंडलिका हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान. जय